तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यामध्ये गेल्या 2 दशकात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। एकमेकांच्या सोबत वाढलेल्या 2 भावांच्या वाटा आता बऱ्याच वेगळ्या झाल्यात। राजकीय कटुता अनेकदा निवडणुकीच्या प्रचारात दिसून आली आहे। तरीही दोघा भावांनी एकत्र यावं अशीच अनेकांची भावना आज सुद्धा आहे। पण हे शक्य आहे का? भूतकाळामध्ये त्यांचे संबंध नेमके कसे होते आणि भविष्यात काय? पाहूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। या जुन्या फोटोसारखेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकाच फ्रेममध्ये यावेत अशी अनेकांची इच्छा आहे। राज ठाकरेंनी टाळी दिली, उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला आणि त्यांचे चंदूमामा सराफ यांच्या आशा पल्लवित झाल्या। लेट बेटर देन नेव्हर। वेळ लागला, काळ गेला, बऱ्याचशा गोष्टी चांगल्या वाईट झाल्या, ते आता सगळं झालं गेलं, गंगेला मिळालं असं होऊन दोघांची मनं आणि विचार जर एकत्र होत असतील तर मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं नक्कीच भलं होईल। मुंबईच्या महापालिकेवर नवं राज्य येईल, तुम्हाला वाटतं हे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सक्सेसफुल होईल? नाही, हे बघा, मला राजकारणामध्ये मी जास्ती निवडणुकीमध्ये जास्ती रस घेत नाही। मला एकच आहे, दोघंही भाचे अरे मामा म्हणून एकत्र येणं, दोघांनी व्यवस्थित महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी भलं करणं हीच माझी इच्छा आहे। झालं गेलं विसरून जाणं आणि चांगलं याचा आपण विचार करूया आणि साहेबांना जो एक शांतिमय साहेबांना साहेब असते जो आनंद झाला असता तो दिवस लवकरच येईल अशी माझी अपेक्षा आहे। पण आता तो थोडंसं अंधुक असं आपल्याला सूर्यप्रकाशी किरणं दिसायला लागले आहेत, त्यालाच आपण नमस्कार करून सूर्य लवकर उगवेल असं आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। राज आणि उद्धव दोघंही बालमोहन आणि जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी, दोघंही एकाच वेळी राजकारणात आले। राज ठाकरे बाळासाहेबांच्या जवळचे होते, त्यांच्यावर असलेली बाळासाहेबांची छाप प्रकर्षानं दिसून येते। आता जे आपण बघतोय, भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे, मोठ्या प्रमाणात शिवसेनेतले लोक आज बाहेर पडले किंवा ते दुसऱ्या पक्षात जात आहेत। राज ठाकरेंनी हा उद्योग केला नाही, राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष वाढवला होता आणि राज ठाकरेंचं बाळासाहेबांवर शेवटपर्यंत प्रेम होतं आणि बाळासाहेबांचे राज ठाकरे यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम होतं। एकेकाळी मातोश्रीच्या अंगणात खेळलेल्या, बाळासाहेबांच्या सावलीत वाढलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वाटा 2 दशकांपूर्वी वेगळ्या झाल्या। बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे आलं। त्यानंतर राज ठाकरेंनी वेगळी वाट धरली। विठ्ठलाबद्दल तक्रार नाही, मात्र भोवतीच्या बडव्यांबद्दल आहे असं म्हणत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला। संघटनेवरचं प्रभुत्व, उद्धव ठाकरेंचं कार्याध्यक्ष बनणं, तिथपासून पुढचा प्रवास, आजूबाजूच्या लोकांनी जे राज ठाकरेंनी सांगितलं की माझ्या बडव्यांनी घेरलंय वगैरे, इथपासून सगळ्या अनेक गोष्टींचा गुंता त्याच्यामध्ये येतोय आणि राजकीय महत्वाकांक्षा हा एक पाठ राहतोच। शेवटी एका मॅनामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही आणि याच्यामध्ये अनेक पदर आहेत। राज ठाकरेंनी 4था सुभा मांडला। बाळासाहेबांनी ते मान्य केलं, तरी त्यांच्या सोडून जाण्याचं दुःख बाळासाहेबांनी अनेकदा बोलून दाखवलं। पण राज आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येऊ शकले नाहीत। निवडणुकांच्या काळामध्ये दोघा भावांनी एकमेकांवर थेट वारही केले। प्रचाराची पातळी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या काळातल्या जेवणापर्यंत जाऊन पोहोचली। मी एके दिवशी असा बसलो होतो, 2 बटाटे वडे आले एवढेशे, बाळासाहेबांच्या समोर। थकले होते, आजारी होते आणि एवढेशे 2 बटाटे वडे आले। मी म्हटलं, आम्ही बोलताना एकमेकांना अरे तुरेमध्ये बोलायचो, तर म्हटलं अरे काय खातोस तू? हे तेलकट असले बटाटे वडे कसले खातो? काय करणार म्हणे, हे येतं समोर माझ्या। म्हटलं मी एक चांगलं तुला चिकनचं सूप सुरू करतो, म्हटलं घेशील का? मला घेऊन ये, चाकून बघतो, मग नंतर बघू। बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर 2014 आणि 2019 मध्ये त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा झाली, पण ते प्रत्यक्ष आकाराला आलं नाही।
ज्या पद्धतीचा धोका शिवसेनेने 2014 आणि 2017ला आम्हाला दिला, कट टू सीन 2019, आज संजय राऊत पण म्हणतायत, उद्धव ठाकरे पण म्हणतायत की जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर काय राजसाहेब जेवतात किंवा काय करतात. 2019 पर्यंत हे तुमचे शत्रू नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. 2024च्या निवडणुकीतही राज ठाकरेंनी त्यांच्यावर कडवट टीका केली. एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलंय. ज्यांनी पक्षाची गद्दारी केली, तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे. या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे. एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी झालेल्या या ठाकरे बंधूंमधला कौटुंबिक जिव्हाळाही अनेक वेळा दिसून आलाय. 2012मध्ये उद्धव ठाकरेंवर ऑपरेशन झाल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतः कार चालवत लीलावती रुग्णालयातून त्यांना घरी नेलं होतं. गेल्या डिसेंबरपासून कौटुंबिक लग्न सोहळ्याच्या निमित्तानं दोन्ही भाऊ एकत्र आले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आता एकत्र यायचं असेल तर भाजपच त्यात आडकाठी आणेल असं राजकीय जाणकारांना वाटतंय. भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांबरोबर, राजकीय नेत्यांबरोबर युती आघाडी जे काही करायचं ते केलेलं आहे. आणि ज्यावेळेला ते सत्तेत आले, हळूहळू ज्यांच्याबरोबर युती आघाडी केलेली आहे त्या पक्षांना त्यांनी संपवण्याचा कार्यक्रम केलेला आहे. महाराष्ट्राचा विचार करता त्यांना कोणताच ठाकरे नकोय. आता सध्याचा त्यांचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंना संपवण्याचा, पुढे कालांतरानंतर राज ठाकरे नाही संपवतील. त्यांच्याकरता कोणताही ठाकरे ब्रँडच त्यांना महाराष्ट्रामध्ये नकोय, ही वस्तुस्थिती आहे. मुळात भारतीय जनता पार्टीची सुस्पष्ट भूमिका आहे, राज्य पातळीवरचे पक्षच त्यांना नकोयत. कौटुंबिक सोहळ्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात तेव्हा ते राजकारणातही एकत्र येण्याची चर्चा रंगते. आता दोघा भावांनी टाळी दिली आहे, पण मागचं सगळं विसरून ते एकत्र येणार का हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.